बातमी पंढरपूरची आहे। पंढरपूरच्या उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। पंढरपूर शहरातील सकल भागातील कुटुंबांचं स्थलांतर आहे। ग्रामीण भागामध्ये देखील अद्याप कुठल्याही लोकवस्तीत मात्र पाणी शिरलेलं नाही, पण पिकांचं मात्र नुकसान आहे। ग्रामीण भागातील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। या सर्व महापूर परिस्थिती संदर्भात पंढरपूरचे मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडून सविस्तर जाणून घेतलंय आपले प्रतिनिधी अभिराज जुबाळे यांनी। उजनी आणि वीर धरणातून सोडलेलं जवळपास 1,11,000 क्युसेक्स पाणी चंद्रभागा नदीमध्ये दाखल झालेलं आहे आणि पंढरपूरमध्ये सध्या महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। जवळपास 100 कुटुंबांचं स्थलांतरित केलेले आहे। कशी सोय या ठिकाणी या पूरग्रस्तांची केलेली आहे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत पंढरपूरचे मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब आहेत। सर, कशी परिस्थिती आहे पंढरपूरची? महापुराचा कितपत धोका वाटतोय? संध्याकाळपर्यंत 1,80,000 क्युसेस इतका विसर्ग पंढरपूर शहरामध्ये होऊ शकतो आणि त्या अनुषंगानं संतपेठ हा इतर सुद्धा दुसरा भाग आहे आणि याचबरोबर व्यासनगर भागामध्ये सुद्धा ज्या काही इतर बाधित होणारे कुटुंब आहेत त्यांना आपण स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत आहोत। तसा आजच्या तारखेला फार मोठा धोका नाही, परंतु प्रशासन प्रिकॉशन घेत आहे, काळजी घेत आहे आणि त्या विसर्गासाठीची आवश्यक सर्व काळजी घेत आहेत। साधारण किती पाणी येण्याची अपेक्षा आहे? प्रशासनाचा अंदाज काय आहे? आता उजनी आणि वीर मधून 1,80,000चा विसर्ग हा संगमला आहे आणि तो विसर्ग पंढरपूरमध्ये सायंकाळपर्यंत येऊ शकतो आणि त्यानुसारच आपण तयारी करतोय। सर्व बंधारे पाण्याखाली गेले, तिथे बॅरिगेट लावून पूर्णपणे वाहतूक बंद केलेली आहे। तसेच गावामध्ये ग्रामसेवक, तलाठी, आपदा मित्र गावातील उपस्थित आहेत आणि सर्व गावात लोकांना सूचना दिल्या आहेत की पाण्यात कोणी उतरू नये। आता सध्या पिकामध्ये पाणी जात आहे बऱ्यापैकी, परंतु कोणत्याही घरामध्ये पाणी गेलेलं नाही ग्रामीण भागामध्ये। या ठिकाणी आपण पाहिले की ग्रामीण भागामध्ये देखील हीच परिस्थिती आहे। मात्र ग्रामीण भागातील कुठल्याही वस्तीमध्ये पाणी गेलेलं नाही, मात्र शेतकऱ्याच्या शेतशिवारामध्ये पाणी गेलेलं आहे आणि या ठिकाणी सर्व प्रशासन एकत्रितरित्या या महापूरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। अभिराज जुबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।